नमस्कार श्रोते हो. कादंबरी कातळडोह, लेखक उत्तम सदाकाळ. दुर्गा कमालीची घाबरली होती. तेवढीच ती दुःखी होती. आल्यापासून ती आपल्या आईच्या कुशीत शिरून रडत होती. दुःखाने तिच्या काळजात कालवा कालव होत होती. दुपारी कातळडोहावर बघितलेला प्रकार तिच्या नजरेसमोरून जात नव्हता. राहून राहून तिला तेच दृश्य दिसायचे. कातळडोहाचे अथांग पाणी, त्यात डुचमळणारा तो निष्प्राण देह, वेदनेने पिळवटलेल्या त्या चेहऱ्यावरचे आर्त भाव. एवढ्या दुरून बघूनही तिच्या मस्तकात ते दृश्य ठळकपणे कोरले गेले होते. पाण्यावर तरंगणारा तो देह एका तरुणीचा होता. दुर्गाने त्या तरुणीला ओळखले होते. तिच्या अंगावरची कपडे तिच्या चांगलीच लक्षात होती. ती तरुणी माया होती. दुर्गाच्या शेजारी राहणाऱ्या विनायक खोतांची माया. दुर्गाची लाडकी मायाताई. माया कॉलेज शिकत होती, पण गेला महिनाभर ती घरी दिसलीच नव्हती. परवा संध्याकाळी ती अचानक घरी आली. एवढा आनंद झाला होता दुर्गाला. बऱ्याच दिवसांनी मायाला ती बघत होती, त्यामुळे मायात पडलेला फरक तिच्या ध्यानात येत होता. माया रंगाने अधिकच उजळली होती. ड्रेस घालण्याऐवजी ती आता साडी नेसू लागली होती. पण पूर्वीची हसरी माया घरी आल्यापासून तिला गंभीर गंभीर वाटत होती. विनायक काका सुद्धा गंभीर चेहऱ्यानेच वावरत होते. माया घरी आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. विनायक काका कोंडमारा झाल्यागत दिसत होते. मायासमोर मात्र ते चेहऱ्यावर हसू आणत होते. दुर्गा वयाने लहान होती. तिचे अनुभव विश्व सीमित होते, त्यामुळे तिला सभोवताली घडणाऱ्या बदलांची जाणीव होती, परंतु त्यामागे असणाऱ्या कार्यकारण भावाची तिला जरा सुद्धा कल्पना नव्हती. मायाने येताना दुर्गासाठी भेटवस्तू आणली होती. ती भेटवस्तू बघून दुर्गा केवढी आनंदून गेली होती. तिला तिच्या मायाताईचा अभिमान वाटत होता. मायाने आणलेल्या नेल पॉलिश सेटमधील हव्या त्या शेडची नेल पॉलिश दुर्गा आपल्या हातापायांच्या नखांवर लावत होती. मायाने नेल पॉलिश लावल्यावर किती सुंदर दिसायची तिची बोटे. वाव, लांब सडक चवळीच्या शेंगात जणू. आता यावेळी दुर्गा आपल्या बोटांच्या रंगीत नखाकडे बघत मायाच्या आठवणीत बुडून गेली होती. अचानक तिच्या मनात विचार आला, त्या कातळडोहात माया पडलीये हे विनायक काकांना माहीत आहे का? मनात विचार येताच दुर्गा ताडकन उठली. विनायक काकांना कल्पना देण्यासाठी ती त्यांच्या घराकडे निघाली. आई स्वयंपाकघरात काम करत होती. बाहेर निघालेल्या दुर्गाला बघून आईने तिला हटकले. दुर्गे, कुठं निघालीस आता? कुठं नाही, आले लगेच. आले लगेच? कार्टे, दिवसभर एवढा गोंधळ घातलास, तो पुरला नाही का तुला? अगं इथंच तर शेजारी चालले, 2 मिनिटात आले बघ. नाहीच ऐकायची तू. होऊ दे तुझ्या मनासारखं. एकदा का बाप कामावरून आला का मग तुझी काही बरीगत नाही. आईच्या बडबडीकडे लक्ष न देता दुर्गा शेजारच्या घरी पळाली. विनायक खोत 40शी ओलांडलेले गृहस्थ, साधीच राहणी, घरची परिस्थिती सुद्धा बेताची, मध्यम वर्गीय जीवन जगणारा तो एक सामान्य माणूस. पोटी 2 मुले, थोरली माया आणि धाकटा रमेश. माया कॉलेज शिकत होती तर रमेश चुलत्यांकडे मुंबईला शिकायला होता. पांढरा पायजामा शर्ट घातलेले विनायकराव ओसरीवर बसले होते. गुडघ्यावर मान ठेवून ते शून्य दृष्टीने बाहेर बघत होते. डोक्यावरची टोपी तिरपी झाल्याचेही त्यांना भान नव्हते. कालपासून त्यांची मनस्थिती बिघडल्यासारखी झाली होती. विनायकरावांची बायको इंदुबाई तांदूळ निवडत बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा निराशेचे मळब दाटलेले होते. दोघेही तोंडाला कुलूप घालून बसले होते. धावत पळत घरात येणाऱ्या दुर्गाला बघून दोघेही बावरले. विनायकराव सावरून बसले. डोक्यावरची टोपी नीट करत त्यांनी दुर्गाला विचारले, काय दुर्गा, एवढी धावत पळत का आलीस? म्हणजे तुम्हाला काहीच ठाऊक नाही काका? दुर्गा रडवेल्या स्वरात बोलली. नाही, कशाबद्दल बोलतेस तू? विनायकरावांचा आवाज पार खाली गेला होता. काका? दुर्गा पुढे काही बोलणार तोच तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा टपटपल्या. स्पुंदत स्पुंदत ती विनायकरावांना जाऊन बिलगली. दुर्गे, रडतेस कशाला? तुला कोणी बोलले का? हां, तुझी आईच ओरडली असेल तुझ्यावर. थांब, मी तिला चांगलं समजावतो. तू रडू नको बरं, आधी डोळे पुस बघू. विनायकराव तिला मायेने समजावत होते. इंदुबाईंनी त्यांची ते बोलणे ऐकले आणि डोळ्याला पदर लावला. विनायकरावांचे इंदुबाईकडे लक्ष जाताच त्यांनी डोळे वठारले. इंदुबाई मुसमुसतच आत निघून गेल्या. काका,
तुम्हाला एक वाईट बातमी सांगायला आले मी. दुर्गाने रडू आवरत मनात साठवलेली मळमळ बाहेर काढली. कसली बातमी? विनायकराव एकदम दचकले. काका, अहो आपली मायाताई कातळ डोहात पडली हो. पुन्हा एकदा बोलता बोलता दुर्गाच्या अश्रूंचा बांध फुटला. विनायकरावांचे डोळे टचकन पाण्याने भरले. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटला. दुर्गाला पोटाशी धरून ते आतल्या आत गदगदले. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची फुले दुर्गाच्या केसांवर टपटपली. काका, काका, आपली मायाताई कशाला गेली होत्या कातळडोहाकडे? आता ती परत नाही येणार. मला मस्त मस्त खेळणी, बांगड्या कोण आणणार आता काका? तुम्हाला कुणी सांगितले नाही का मायाताईबद्दल? दुर्गा एकीकडे रडत होती तर दुसरीकडे विनायकरावांशी बोलत होती. काका, तुम्ही पटकन जा ना त्या कातळडोहाकडे. मायाताईला बाहेर काढा. बिचारी पाण्यात भिजून गेलीये. काका, जा ना प्लीज. दुर्गा एका हाताने डोळे पुसत दुसऱ्या हाताने विनायकरावांना कातळडोहाकडे जाण्याविषयी सुचवत होती. विनायकराव महामुश्किलीने डोळ्यातून बाहेर येऊ पाहणारे अश्रू सावरत होते. स्वयंपाकघरातून दुःखाने ओथंबलेला आणि रडण्याचा क्षीण आवाज बाहेर ओसरीपर्यंत येत होता. हे बघ दुर्गा, त्या कातळडोहात कोण पडलंय मला ठाऊक नाही, पण ती आपली मायाताई नाही एवढं मात्र नक्की. विनायकराव स्वतःला सावरत बोलले. त्यांनी महत् प्रयासाने स्वतःवर ताबा मिळवला. डोळ्यातील आसवांना पापणांच्या दरवाजा आड करून त्यांनी कुलूप बंद केले. दुर्गाची समजूत काढत ते पुढे म्हणाले, अगं वेडे, आपली मायाताई कालच तिच्या सासरी गेली. तिच्या नवऱ्याबरोबर आपणच नाही का तिला पाठवून दिले? मग मला सांग, ती त्या कातळडोहाकडे कशाला जाईल? आणि त्या डोहात मायाताई पडली असती तर मी नसतो का गेलो तिकडं धावत? अगं माझ्या पोटची मुलगी येती, इथं कशाला बसलो असतो मी हातावर हात ठेवून? खरंच ती आपली मायाताई नव्हती? नव्हती ग. मग कोण होती ती? मी तर तिच्या अंगावर आबोली कलरची साडी पाहिली. अगं आबोली रंगाची साडी काय फक्त मायाकडेच आहे का? दुसरी कुणाची असेल ती? असं म्हणता? बरं मग मला सांगा, ती जर मायाताई नाही तर मग तुमच्या डोळ्यात पाणी कसे? आणि आतून काकूंचा रडण्याचा आवाज काय येतोय? दुर्गाने थेट काळजाला भिडणारा प्रश्न विचारला तसे विनायकराव गांगरले. हो हो हो, तू म्हणतेस माझ्या डोळ्यात पाणी का? अगं वेडे, तू अशी रडायला लागल्यावर या तुझ्या काकाच्या डोळ्यात पाणी येणार नाही का सांग? अगं जशी आमची माया तशीच तू सुद्धा आमच्या मुलीसारखीच आहे ना. तुला रडताना बघून मला सुद्धा भरून आले ग. आणि आपली अशी अवस्था बघून तुझी काकू आत रडत बसली. विनायकरावांनी बरोबर बाजू सावरली. तरी दुर्गाचे समाधान झाले नव्हते. ती परत काहीतरी विचारणार तोच तिच्या आईचा आवाज काढला. दुर्गे, कार्टे, आता घरी येतेस का? का मी येऊ तिकडे तुला न्यायला? चांगली झिंजा धरून वडीत आणीन बघ. दिवसभर धिंगाणा घालून मेलीचं मन भरलं नाही वाटतं. दुर्गेच्या आईचा आवाज रणचंडिकेसारखा दुमदुमला तशी दुर्गा चपापली. विनायकराव दुर्गाच्या कानात कुजबुजले. दुर्गा, आता पळ घरी, नाहीतर तुझी आई खरंच इकडे येऊन तुला ओढत घेऊन जाईल. विनायकरावांच्या त्या इशारासरसी दुर्गाने डोळे पुसले, चेहरा ठीकठाक केला आणि ती घराकडे धूम पळाली. विनायकरावांनी स्वयंपाकघरात नजर टाकली. आतून अजून मुसमुसण्याचा आवाज येत होता. एखाद्या निर्जीव यंत्राप्रमाणे ते स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागले. विनायकराव आत आले. चुलीजवळ इंदुबाई बसल्या होत्या. त्यांच्या समोर तांदळाचे ताट होते. तांदूळ निवडण्याऐवजी त्या निरर्थकपणे तांदळात बोटाने रेघोट्या मारत होत्या. डोळ्यात अश्रूंचा पूर दाटलेला. श्रावणसरीसारखी अश्रूंची एखादी सरसर गालावरून खाली ओघळायची. इंदुबाई अश्रूंना थोपविण्याच्या भानगडीतच पडत नव्हत्या. मनात साठवलेल्या भावना, मनात दडपून ठेवलेले दुःख अश्रूच्या रूपांनी त्या बाहेर लोटत होत्या. तोंडातून बाहेर येऊ पाहणारा हुंदका तेवढा त्या साडीचा पदर तोंडावर आडवा धरून आडवू पाहत होत्या. त्यांच्या मनामध्ये रण माजले होते, रण. असंख्य अणुकुचीदार वेदनांचे भाले टचा टचा त्यांच्या काळजात घुसत होते. त्या घावांच्या वेदना सहन करण्याची इंदुबाईंची शक्ती संपत आली होती. त्या असहाय्य बनल्या होत्या. विनायकरावांना येताना पाहून त्यांनी हालचाल केली नाही. त्या होत्या तशाच बसून राहिल्या. दुःखांच्या पालख्या अश्रूंच्या खांद्यावरून चालल्या होत्या. विनायकरावांनी इंदुबाईची अवस्था पाहिली आणि त्यांच्या काळजात आर्ततेचा पीळ पडला. ते स्वतःही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था झाली होती.
इंदुबाईप्रमाणे वेदना त्यांनाही छळत होत्या, दुःख त्यांनाही पोळत होते, पण ते दाखवत नव्हते. दुःखाचा सारा असह्य मारा ते आतल्या आत गिळत होते. दुर्गाने सांगितलेली बातमी खरी होती. कातळडोहात त्यांची पोटची पोर पडली होती. विनायकरावांना ही बातमी अगोदरच माहीत होती. तरी सुद्धा ते कातळडोहाकडे गेले नव्हते आणि जाऊनही उपयोग नव्हता. काय करणार होते तेथे जाऊन? ते काठावर बसून त्यांच्या काळजाच्या तुकड्याचा निष्प्रांदेय बघणार होते. विनायकराव कातळडोहाच्या अकल्पित रूढी मानणारे होते. पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा जीवाच्या पलीकडे जपणारे होते. त्यामुळेच त्यांची आज ही अवस्था होती. मायाच्या मृत्यूमागे फार मोठी परंपरा होती. एक अनोखी आणि अविश्वसनीय कहाणी होती. माया, विनायकरावांची थोरली मुलगी, गुणगावच्या कॉलेजात शिकणारी. कॉलेजला जायला लागल्यापासून शहरी सुधारणांचे वारे पिऊन धुंद झालेली माया कातळगावच्या रूढी परंपरेच्या पोलादी बेड्या पूर्ण विसरली आणि तेथेच घात झाला. कातळगावच्या नियमाविरुद्ध जाणारा, कातळगावचा कायदा मोडणारा, रूढी परंपरेच्या बेडीतून सुटू पाहणारा, गाव पंचायतीच्या न्याय निर्णयातून स्वतःला मुक्त करू पाहणारा नेहमीच या भूतलावरून मुक्त व्हायचा. आज मायाची अवस्था तशीच झाली होती. कॉलेजला जाणारी माया तारुण्याच्या उंबरठ्यावर होती. नवतीचं वारं तिच्या रोमारोमात वीज निर्माण करत होतं. अशा नाजूक क्षणी या वेड्या वयात हमखास वाट निसरडी बनते. पाय घसरतो आणि तोल जातो. मायाचाही तोल गेला. तिचे एका मुलावर प्रेम बसले. मुलगा सुंदर होता, श्रीमंत होता, गुणवान होता. त्याचे सुद्धा मायावर प्रेम होते. पण हा पणच फार मोठे नाट्य घडवत असतो. मायाच्या आयुष्यात या पणनेच वादळ उठवले. मुलगा मायाच्या जातीचा नव्हता. बस एवढेसे कारण पुरेसे होते मायाचे आयुष्य उद्ध्वस्त करायला. सिनेमात शोभावे असे कारण विनायकरावांना मिळाले. त्यांनी मायाला समजावले, गावाच्या नियमांची कल्पना दिली, न ऐकणाऱ्याला होणाऱ्या शिक्षेची जाणीव करून दिली. पण छे, प्रेमात अखंड बुडालेल्या जीवांना कसले आलेत नियम आणि कसले आलेत कायदे? ते त्यांच्याच दुनियेत मशगूल असतात. त्यांना जगाची पर्वाच नसते. मायाने आणि तिच्या प्रियकराने विनायकरावांचे सगळे इशारे धुडकावून लावले. कोणत्याही परिस्थितीत लग्नाच्या बेडीत कैद व्हायचा त्यांचा मनसुबा त्यांनी न घाबरता बोलून दाखवला. विनायकराव संतापले. त्यांनी मायाचे कॉलेज बंद केले, तिला घरात डांबून ठेवले, दिवस दिवस उपाशी ठेवले. पण हार मानील ते प्रेम कसले? मायाने सगळे जुलूम सहन केले आणि एके दिवशी संधी साधून ती घरातून पसार झाली. कित्येक दिवस शोध घेऊन सुद्धा तिचा पत्ता लागला नाही. विनायकरावांना गावात तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती. ते भयभीत झाले होते आणि त्यांच्या भीतीमागे कारण सुद्धा तसेच होते. सिद्धपाचा कायदा, कातळगावच्या परंपरा, गाव पंचांचा निर्णय, बाबासाहेबांचा अखेरचा निर्णय. होय, विनायकराव यालाच भीत होते आणि अखेर ते घडलेच. गावाला मायाच्या पराक्रमाची कुणकुण लागली. नियमाप्रमाणे सिद्धपाच्या मंदिरात बैठक झाली. पंचांनी निर्णय ठरवला. बाबासाहेबांनी आदेश दिला, देहांत प्रायश्चित्त. दोघांनाही, मायाला आणि तिच्या प्रियकराला. कातळडोहाला 2 मानवी शरीरांचे नैवेद्य मिळणार हे पक्के झाले. बैठकीच्या वेळी विनायकराव सुद्धा हजर होते. त्यांना निर्णय काय होणार याची कल्पना होतीच. तरीही तो जीवघेणा निर्णय ऐकून त्यांचे हातपाय लटपटले, डोळ्यापुढे काजवे चमकले. स्वतःच्या पोटच्या गोळ्याचे मृत्यूचे फरमान ऐकून कोणता बाप स्थिर राहू शकेल? विनायकराव पूर्ण कोलमडले. त्यांचे जेवण तुटले. इंदुबाईंना भविष्याची कल्पना होती. त्यांचे मातृहृदय तटतटले. पण आता त्याचा काहीच फायदा नव्हता. आता निर्णय झाला होता आणि त्यात बदल होऊ शकत नव्हता. बरोबर महिन्याने मायाचा सोगावा लागला. ती विकी बरोबर लग्न करून सुखात होती. पण त्या दोघांच्याही भविष्याचा निकाल आधीच लागला होता. पंचांच्या सूचनेनुसार विनायकरावांनी मायाला गोडी गुलाबीने कातळगावी बोलावून घेतले. झाले गेले विसरण्याची तयारी दाखवली. बिचारे माया आणि विकी गोड बोलण्याला फसले. मोठ्या आनंदाने ते कातळगावी आले. माया प्रथम माहेरी आली. जावई बापू पहिल्यांदा सासरी पाहुणचार घ्यायला आले होते. एक दिवस आनंदात घालवून संध्याकाळी गोडदोड खाऊन दोघेही खुश झाले. दुसऱ्या दिवशी मायाने आईबापांचा निरोप घेतला. पण तिला वेडीला कुठे ठाऊक होते, हा तिचा शेवटचा निरोप आहे.
दोघेही कातळ गावातून बाहेर पडले आणि अगोदरच लावलेल्या सापाळ्यात अडकले. कातळडोहाला बऱ्याच दिवसांनी मानवी शरीराचा खास नैवेद्य मिळाला. कातळडोह ढेकर देऊन शांत झाला होता आणि विनायकराव उघड्या डोळ्यांनी पोटच्या पोरीची हत्या पाहत होते, पण ते काहीच करू शकत नव्हते.